हॅलो नमस्ते, मी पूजा अर्णव सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज गोडाधोडाच आहे। तर गोडधोड कोणाकोणाला आवडतं हे नक्की मला कमेंट करून सांगा। शिरा कोणाला आवडतो स्पेशली, आणि आता तूप जर संपलं असेल घरामधला आणि शिरा तर खाऊशी वाटलाय, मग काय करायचं? तर चला एक छानशी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण बघा आणि स्किप करायचं नाही अजिबात। चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमचं एक एक सबस्क्राइब हे नवीन यूट्यूबरसाठी खरंच खूप जास्त मोलाचं असतं, त्यामुळे सबस्क्राइब नक्की करा। तर तुपाऐवजी मी ते तेल वापरणार आहे आणि रेसिपी संपूर्ण बघा। तुम्ही म्हणाल चला कळलं आम्हाला, आता तुपाऐवजी तेल वापरायचे, मध्येच रेसिपी सोडून जाऊ नका कारण की यात मी नक्की काय काय घालतीये, काय तुम्हाला ट्रिक सांगतेय त्या सुद्धा नक्की बघा। तर आता इथे मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि ते तेलात घातलेत। माझ्या मुलांना तुपातला शिरा तर आवडतोच, पण जर कधी बाय चान्स तूप संपलं आणि आरूला कधी पण शिरा आठवतो, त्याला खावासा वाटतो, तर त्यावेळेस मी असा करून देते मग त्याला झटपट। आणि आता हे बदाम आपण तळून वगैरे घेतलेत। तुम्हाला जर तळलेले नसतील आवडत तर नाही तळले तरी चालेल, पण असे टाकून बघा एकदा, खूप छान लागतात। तर जर तुपात करताय ना तुम्ही तर ते तुपात तळून घ्यायचे। तर आता इथे मी तेलामधला दाखवते शिरा, त्यामुळे मी तेलात तळलेले। तर असो चला, बदाम तळून झाले, त्यामध्ये परत मग 2 पळ्या तेल ॲड करायचे आपल्याला आणि तेल जास्त घालायचे शिऱ्याला, कारण की कसं तसं जरा चमचमीत आणि छान पण झाला पाहिजे ना त्यासाठी। आणि आता हा रवा आहे जो तो मी चाळून घेतलेला आहे, कारण की कधी कधी काय होतं रव्याला आळी वगैरे लागते, त्यामुळे शक्यतो रवा चाळूनच वापरत जा, डायरेक्ट वापरायचा नाही। आणि आता हा रवा मी त्या गरम तेलामध्ये घातलाय आणि व्यवस्थित भाजून घ्यायचंय। कलर बघा त्याचा हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे। तर एकदम ह्याच्यापेक्षा पण जास्त भाजायचं आहे, पण खूप डार्क नाही करायचा। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता, पण शक्यतो मला जास्त डार्क कलर नाही आवडत, बदामी कलरवरच मला शिरा आवडतो। तर हा परफेक्ट कलर आहे असं मला वाटतं। जसं तुम्हाला आवडेल तसा तुम्ही भाजून घेऊ शकता। आणि ह्यामध्ये आपल्याला आता ते जे तळून घेतलेले बदाम होते ते ॲड करायचे। ते तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा। आणि माझी एक रेसिपी खूप जास्त व्हायरल झाली आहे वाटाण्याची, तर ती जर पाहिली नसेल तर ती सुद्धा नक्की बघा तुम्ही, तुम्हाला खूप जास्त आवडेल याची मला खात्री आहे, कारण की ती रेसिपी 12,000 व्ह्यूज आले त्या रेसिपीला माझ्या। तर असो, अद्वैतचा मध्ये मध्ये आवाज येतोय कारण की तो माझ्या मांडीवर आहे आता। आणि आता इथे मी बघा गरम दूध घातलेलं आहे। दूध शक्यतो गरमच घालायचं, थंड दूध वापरायचं नाही। आणि हे दूध मला नंतर कमी वाटलं म्हणून मग मी परत अर्धा पेला दूध वाढवलं त्यामध्ये। तर काही लोकांना कसं होतं, आता मी परफेक्ट हे नाही सांगू शकत कारण की आता तुम्ही रवा किती घेताय त्याच्यावर डिपेंड आहे। तर कधी पण काय करायचं, असं हलवताना हाताला थोडं हलकं लागलं पाहिजे आणि घट्ट नाही झाला पाहिजे तो, थोडंसं पातळ असं ठेवायचा, शिरा असो किंवा उपमा असो, म्हणजे खायला तो छान वाटतो। आणि नंतर ते थोडंसं बघा परत असा घट्ट होतो। तर आता झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि एक 2 ते 3 मिनिटं आहे ना ह्याला वाफ द्यायची आहे। तर वाफ देऊन झाल्याच्या नंतर साखर घालायची कधी पण, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। शिरा करताना आहे ना लगेच साखर नाही घालायची यामध्ये, त्यांनी त्याला एक वेगळी चमक येते, तुम्ही नंतर पाहू सुद्धा शकता आणि तुम्ही ज्यावेळेस स्वतः कराल त्यावेळेस तुम्हाला समजेल सुद्धा। तर मी आता एक वाफ दिल्याच्या नंतर इथे साखर ॲड केली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। मी इथे 1 वाटी जवळपास साखर घेतलेली आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि नंतर त्याला खूप छान शाईन येते। मी बारीक रवा वापरलेला आहे, तुम्ही जर जाड रवा वापरत असाल तर तो वापरलात तरी चालेल, पण बारीक रव्याने शक्यतो उपमा किंवा शिरा छान होतो। तर त्यामुळे मी बारीकच रवा वापरते। तुम्ही कोणता वापरता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही सजेशन असतील तर ते सुद्धा द्या। तर बघा आता इथे साखर विरघळल्यानंतर मी झाकण ठेवलंय आणि परत एक 2-3 मिनिटं वाफ द्यायची आपल्याला। आता 2-3 मिनिटं वाफ दिलेली आहे आपण आणि पुन्हा एकदा ते सगळं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे। आणि यामध्ये आता वेलची पावडर घालायची आहे आपल्याला आणि अजून एक जिन्नस घालणार आहे मी, त्यामुळे व्हिडिओ स्किप अजिबात करू नका, संपूर्ण पहा। तर वेलची घालून थोडंसं मिक्स करून घेतले आणि मग त्यानंतर आत्ताच मार्गशीर्षचा 2रा गुरुवार झाला, त्यामुळे मग केळी होती घरामध्ये आणि पिकलं होतं ते केळ जरा। तर जास्त पिकलेलं केळ शक्यतो खाल्लं जात नाही आणि मला शिऱ्यामध्ये स्पेशली केळ खूप आवडतं, तर त्यामुळे मी हे 1 केळ घातलंय यामध्ये। आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, असं केळ असं मॅश करून घ्यायचं आहे। तर चला
हे हलवून घेते, मिक्स करून घेते. तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल आत्तापर्यंत तर प्लीज लाईक नक्की करा. आणि नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप 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 जास्त मोलाचं आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहत जा. आणि खूप छान वाटतं तुम्ही एवढं छान मला रिस्पॉन्स देताय. चॅनल आपलं एवढं छान ग्रो होतंय. तर असं चला बघा किती छान आणि असा मऊ लुसलुशीत दिसतोय आपला शिरा. तेलाचं प्रमाण फक्त थोडंसं जास्त ठेवायचं आणि तुम्ही दूध वगैरे थोडं म्हणजे जास्त घालायचं. कसं म्हणजे घट्ट वगैरे नाही करायचं, मग छान होतो शिरा. खरंच खूप छान लागतो. तर आता मी हे अर्धा मिनटं फक्त वाफ देऊन घेणार आहे. केळ टाकल्याच्या नंतर फार वेळ नाही ठेवणार. आणि आता आपला हा मस्त शिरा झालेला आहे. हे सगळं एकत्रित हलवून घेते. आणि मी करत होते ना तरच आरूचं आणि आदूचं चाललं होतं दे मम्मा दे मम्मा. ते तुम्ही ब्लॉगमध्ये कदाचित पाहिलं पण असेल जर कोणी नवीन असेल वगैरे आणि त्यांना माहीत नसेल आरू आणि आदू कोणतं. ती माझी 2 मुलं आहेत छान छोटीशी. तर नवीन असाल तर माझे ब्लॉग नक्की पहा, खूप छान असतात आणि रेसिपीसुद्धा छान असतात. तर जाता जाता एवढंच सांगते, सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहीन. बाय.